तर नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. आणि आज सुट्टी आहे, शनिवार आहे. आणि शनिवार असला की मी आमच्या जे घर आहे त्याच्या पाठीमागचा जो आमचा बगीचा आहे, हा छोटासाच बगीचा म्हणता येईल याला. तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं खूप सारं अस्तव्यस्त सगळं दिसेल या ठिकाणी. कारण ज्यावेळेस हे फ्लोरिंगचं काम झालं होतं त्यावेळेस नाही का इथे सगळा असा मुरुम टाकलेला आहे. आणि तो मुरुम टाकलेला असल्यामुळे काय झालं, तिथे माती वगैरे होती सगळी त्याच्या खाली बुजून गेलेली आहे. त्यामुळे जी माती आपल्याकडे अवेलेबल होती त्या मातीमध्येच आपण हे बघा मस्तपैकी पालक लावलेला आहे. तुम्हाला असा मस्त दिसेल हा. आणि इथं आता मस्त काय म्हणता येईल, आपल्या इथे मस्तपैकी कढीपत्त्याचं छोटंसं झाड आलं आहे. मागच्या वेळेस तुम्हाला टोमॅटो दाखवले, ते टोमॅटो बघा किती मस्त मोठे झालेले आहेत आता, नाही का. टोमॅटो पण मस्त झाले आहे. आणि इथे बघा हे मोहरीचे पण एक किती 3-4-5 आलेत, भरपूर आलेत मोहरी पण, नाही का. तिकडचा जरा पालक जो आहे हा थोडा पालक नाही का अजून मोठा व्हायचा आहे. पण त्याला मागे सोडून इथला जो आहे हा मस्त पालक वाढलेला आहे. याला कुठलंच आम्ही इथे खत वगैरे काही टाकलेलं नाही आहे. पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने या ठिकाणी येत आहे. लसूण पण लावलेला आहे, तुम्हाला सगळ्यांना दाखवलं आहे. इथं बघा कोथिंबीर पण येत आहे थोडीशी. तर असं आहे, सुट्टी असली की मी पाठीमागं असतो बराच वेळ, नाही का. कारण गमत नाही आपल्याला. मग आज सुट्टी असल्यामुळे पाठीमागं मस्तपैकी आता पाणी दिलेलं आहे मी इथं आत्ताच, नाही का. पालकला पूर्ण पाणी देण्याचं आणि हे करण्याचं काम माझ्याकडेच असते. ते पूर्ण दिलेलं आहे. बायको आता घरी म्हणजे घराची कामं जी असतील मधली ती कामं करायला लागली आहे. आणि हे बघा पेरूच्या झाडाचे पानं खूप पडायला लागले तिथे, नाही का. हे वरून पानगळती सुरू आहे सध्या, तर इथे जमा करून ठेवलेलं आहे मी ते सगळं. आणि खूप मुरुमाचे दगडं होते खाली, तर ते काही जसा वेळ भेटला तसं काढण्याचा प्रयत्न आहे माझा. आणि हे तर पपईचं झाड बघा किती पपया आलेल्या आहे का नाही. भरपूर साऱ्या पपया आलेल्या आहेत, खूप साऱ्या पिकतात. एवढ्या गोड आहेत मित्रांनो, खूप गोड आहेत ह्या पपया. आणि याच पपईचं नाही का आता थोड्याच वेळा आधी मी पपया तोडलेल्या आहेत, मी तुम्हाला दाखवतो आता. तर हे बघा आता जे झाड दाखवलं होतं त्याच झाडाच्या ह्या सुंदर अशा पपया ज्या थोड्याशा पिकलेल्या आहेत. आणि आता एक 2 ते 3 दिवसामध्ये ह्या पपया पिकणार आहेत. मस्तपैकी 5 पपया तोडलेल्या आहेत, खूप सुंदर गोड आहेत. मस्तपैकी आता हे जे तोडलेल्या पपया आहेत तर मस्त आम्ही खाणार आहेत 1-2 दिवसामध्ये. तर असा एकंदरीत सुट्टीचा दिवस जातो मित्रांनो. कसं आहे, 5 दिवस कंटिन्यू ऑफिस असतं, ऑफिसमधली कामं असतात खूप सारे. आणि आता परत हे 2 दिवस संपले का परत आपल्याकडे ट्रेनिंगची बॅच सुरू होत आहे. त्या बॅचचं भरपूर काम आहे. सध्या पण एक ट्रेनिंगची बॅच सुरू आहे. राज्यसेवेचे अधिकारी आहेत ते आलेले आहेत, त्यांचं ट्रेनिंग सुरू आहे आमच्याकडे. तर असं आहे, मग परत कंटिन्युअस आपलं चालणारच काम. आणि तसंही नवीन वर्षात आम्ही ठरवलं होतं की व्लॉग डेली टाकण्याचा प्रयत्न आपण ठरवला होता. पण काय व्हायले की जरा जमत नाही आहे. मग त्यामुळे असंच मग कधीतरी आली हो की म्हणजे आली लहर केला कहर जसं असं, किंवा आली हो की तर आपला व्लॉग करायला आपण घेतो आहे. आणि थोडेसे नाही का गहू इकडे टाकले होते आम्ही, तर मी तुम्हाला ते दाखवतो बघा. इथं गहू टाकले होते, ते गहूसुद्धा इथे यायला लागलेला आहे. हा जो पेरूचं झाड आहे ना, याला पेरू खूप कमी येतात आणि झाड जरा खूपच उंच गेलेलं आहे, त्यामुळे त्याचे पेरू काय खाण्यात कधी आपल्याला आलेलं नाही. तर असं आहे एकंदरीत. आणि आता तुम्हाला मी आजचा जे छोटासा व्लॉग आहे तो व्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. बायको काय व्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार नाही, कारण तिचा अवतार अजून काही बघा दाराच्या मागच आहे वाटतं बहुतेक तरी ऐकायला. तिचा अवतार काय बरोबर नाही, सुट्टी मस्त एन्जॉय करत आहे ती. तर असू द्या. तर आता आपण भेटू पुढच्याच अशा छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.